तर आता सगळ्याच लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत आहेत आणि सगळ्यांनाच आतुरता लागलेली आहे आणि उत्सुकता लागलेली आहे की वितरण हे कधीपासून सुरू होईल। आता वितरणाच्या हालचालीला वेग आलेलाच आहे। जवळपास उद्यापासून सकाळपासूनच या हप्ते वितरणाला सुरुवात होण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे। म्हणजे उद्या सकाळपासून डीबीटी ऍक्टिव्ह होईल आणि जवळपास पात्र महिलांच्या खात्यावर 30 ते 40% पात्र महिलांच्या खात्यावर उद्याच्या उद्या पैसे हे संध्याकाळपर्यंत जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे। पण सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, जूनचा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, यात काही महिला अपात्र होतील का, किंवा ज्या महिलांनी केवायसी केली होती त्यांची केवायसी दुरुस्ती झाली असेल अशा महिला पुन्हा पात्र होऊन त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींनो, हप्त्याची तुमची आतुरता आता संपणार आहे। वितरणासंदर्भात लवकरच तुम्हाला अपडेट ही पाहायला मिळणार आहे किंवा उद्या सकाळपासूनच वितरणाला सुरुवात होईल आणि संध्याकाळपर्यंत 30 ते 40% महिलांच्या खात्यावर पैसे वितरित होईल आणि जवळपास वितरण हे 5 दिवस चालणार। तर आतापर्यंत या योजनेमध्ये 1,77,00,000 एवढ्या महिला पात्र आहेत आणि अपात्र महिलांची संख्या 81 लाख सांगितलेली आहे। तर या 81 लाख मधल्या काही महिलांना यावेळेस हप्ता येणार का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे। कारण बऱ्याच महिलांचे असे कमेंट येत आहे की आम्ही केवायसी दुरुस्ती केलेली आहे, आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषांमध्ये पात्र आहोत, मग त्यांचे अर्ज जर तपासणी व्यवस्थित झाले नसतील आणि जर उशिरा त्यांचे डॉक्युमेंट तपासणी झाली असेल तर निश्चितच अशा महिलांना हप्ता हा येण्याची दाट शक्यता आहे। पण त्यानंतर अजून एक प्रश्न निर्माण होतो की ज्या महिला पात्र असतील यातल्या सुद्धा काही महिला अपात्र होतील का, तर होय, कसलीही शक्यता नाकारता येत नाही। बऱ्याच महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहे। या अगोदरच्या हप्त्यामध्ये 80 लाख महिला अपात्र झाल्या होत्या, त्यानंतर पुन्हा आता 81 लाख एवढ्या संख्या वाढलेली आहे। या अगोदर ज्यावेळेस आपण अर्ज केले होते त्यावेळेस 2,40,00,000 एवढ्या महिला होत्या। आता त्यातील महिला छाटत भरपूर महिलांची छाटणी झालेली आहे आणि अर्ध्यावर महिला आता येऊन टेकलेल्या आहे। तर अजून अपात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याची कारणे हे वेगवेगळी असू शकतात। काही महिलांनी जर या महिन्यात इन्कम टॅक्स भरला असेल तर अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल। काही महिलांचं उत्पन्न वाढलं असेल किंवा काही महिलांच्या कुटुंबात कुणाला सरकारी नोकरी लागली असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात येईल। किंवा कोणत्या कारणाने काही महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर गेलं असेल तर अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। किंवा ही महिलांचं वय वाढतच राहत असते, तर योजना ही 21 ते 65 वर्षाच्या वयोगटातील महिलांसाठीच आहे। पण त्यापेक्षा जर वय जास्त झालं असेल तर अशा महिलांना निश्चितच काढण्यात येईल आणि दरबारीनं म्हणजे प्रत्येक वेळेस अशा महिलांची संख्या ही काही ना काही असते। त्यामुळे थोड्या फार का प्रमाणात होईना पण प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींची संख्या ही काटणे चालू आहे, कमी करणे चालूच आहे आणि हे तपासणी रोजच्या रोज चालू आहे आणि रोजच्या रोज महिला या अपात्र होत राहतात। आणि त्यामुळेच ज्या महिलांना मागे हप्ता मिळाला होता त्या महिलांना 100% गॅरंटी नाही की आपल्याला सुद्धा यावेळेस हप्ता येईल। काही ना काही कारणाने अपात्र होण्याची भीती ही नेहमीच राहणार आहे। मग ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांना काही चान्स आहे का, तर नक्कीच अशा महिलांना चान्स आहे। त्या महिलांचे निकष तपासणीला जर वेळ झाला असेल आणि आता जर त्या निकषात बसत असतील तर निश्चितच अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता मिळू शकतो। यानंतरच्या प्रत्येक हप्त्यासाठी अशा महिला ह्या पात्र असू शकतात। तर आता पाहण्यासारखं तर हे असणार आहे की किती महिलांना हप्ता हा वितरित होतो। जसं काही नवीन महिलांना हप्ता वितरित होईल त्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे सर्वप्रथम माहिती येणार आहे आणि त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्यात येणार आहे। त्यानंतर ज्या महिलांनी केवायसी केलीच नव्हती अशा महिलांसाठी काही नवीन ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे का, तर सध्या तरी अशा महिलांसाठी कुठलंही ऑप्शन हे उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही किंवा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही।
पण लवकरच यावर विचार विनिमय करून राज्य सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना अपात्र ठेवणार नाही. 81 लाख ही संख्या जवळपास अर्धी असल्यासारखीच आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना अपात्र करणार नाही. लवकरात लवकर त्यावर काहीतरी उपाययोजना काढून त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. पण ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांना तर निश्चितच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही एकदा नाही 10 वेळा जरी केवायसी केली तरी सुद्धा तुम्ही जर निकषात बसत नसाल तर निश्चितच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. तर अशा ज्या काही महिला असतील तर त्या महिला पात्र सुद्धा होऊ शकतात आणि यातल्या काही महिला अपात्र सुद्धा होऊ शकतात. राहिला मुद्दा आता वितरणाचा. तर वितरणाच्या हालचालीला वेग आलेला आहे. कुठल्याही क्षणी वितरणासंदर्भात तुम्हाला अपडेट ही पाहायला मिळू शकते. तर मग आता उद्या सकाळचा दिवस हा फार महत्वाचा असणार आहे. तर पुढचे 48 तास म्हणजे समोरचे 2 दिवस हे अत्यंत महत्वाचे असणार आहे. या 2 दिवसात वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता ही 100% आहे. त्यामुळे आता कुठल्याही क्षणी तुम्हाला वितरणासंदर्भात पैसे आल्याचा मेसेज हा पाहायला मिळेल आणि जसा पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.